18 चेंडूंचा खेळ, 3 ओव्हरची मॅच. ओव्हर कमी केल्या गेल्यात कारण नाहीतर मग 5 वाजतील. कारण आपण फक्त अनाउन्समेंट करू शकतोय. वेळ वाचवा, वेळ वाचवा. फक्त समालोचक बोलू शकतायत. वेळ वाचवण्याचं काम तुमचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा पूल केलाय. चेंडूला मात्र स्क्वेअर लेग डीपला पाठवून दिले. एक धाव, अकाउंट ओपन झालं. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. सुरुवात झाली ठाणा कोपरी टीमच्या स्कोर बोर्डला 1 या धावेनं. जरी 3 ओव्हरची दादा मॅच असते ना तरी 15 ते 20 मिनिटं बघेल, कमीत कमी 20 मिनिटं. पण आपण इतकंच म्हणतो की 15 मिनिटात मॅच क्लिअर करा, म्हणजे पहिली इनिंग क्लिअर करा. थोडंसं समालोचन देखील आम्ही सावकाश करतोय, इतरांना त्रास होता कामा नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस डाऊन द लेग आणि फक्त चेंडूला लेफ्ट केलाय. पुढची जबाबदारी पंच पार पडतायत संजयजी मेहरा सर. व्हाईट बॉलचा इशारा, थँक्यू सर. डाऊन द लेग बघा, फक्त चेंडूला लेफ्ट केला गेलाय. योग्य निर्णय. रिप्ले पाहू शकाल. यस यस यस. ओ मात्र बाल बॉल बचगे. अगदी इतकं म्हणू शकतो, व्हाईट बॉल तर आहेच, मात्र इतकं म्हणू शकतो निश्चित की लेग स्टम्पच्या कानामध्ये फुंकर मारून चेंडू निघून गेलाय. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टम्प. काय गोलंदाजी होतं या ठिकाणी. डाऊन द लेग, आउटसाइड ऑफ स्टम्प. इथे देखील सिंगल. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 धावा मिळतील त्या 2. 2 धावेनं धावा संख्या झाली ती 4. ठाणा कोपरी वर्सेस ओला कोलीवाडा. दोन्ही संघ ठाणा परिसरातील आहेत. हो, यावेळेस स्वीप केलाय. अपील केली गेल्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जातोय लॉंग लेग डीपला. फॉम्बल झालाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू मिळत नाही. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलला गेला. स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा. अपील केली होती, लाऊड अपील. आता स्वीप केलाय. पंच तेच म्हणतायत की बॅटची अगदी बॅटला चेंडून स्पर्श केला होता त्या ठिकाणी. स्वीपचा फटका, अप्रतिम फटका. डिक्लेअर झोन आहे. शांत डोक्याचं क्रिकेट सुरू आहे. ठाणा कोपरी संघाला कदाचित पूर्ण कल्पना असेल की 18 चेंडूचा खेळ आहे, मॅक्झिमम खेळ खेळायचा आहे आणि कुठेतरी बेसिकला त्या ठिकाणी मेंटेन ठेवायचं आहे. सिंगल डबल म्हणजे जवळजवळ 18 मध्ये जवळजवळ 30 धावा जर आल्या ना तरी आपले जिंकण्याचे चान्सेस जवळजवळ अधिकाधिक आहेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक. डिक्लेअर झोन. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या डिक्लेअर झोनच्या दिशेनं 2 धावा. धावा संख्या 8. आणि ज्यांचे मैदानात ते दाखल झालेत श्वान पथक. चेंडू आहे का? चेंडू हवा असेल तर लगेच देतो. बघा, कोणी जेवायचं असेल तर जेवून घ्या. किती मिनिटं देऊ? अर्धा तास देऊ? 15 मिनिटं देऊ? शेवटचे आम्ही अर्धा तास देतोय. चेंडू शेवटची 30 मिनिटं, अर्धा तास देतोय आम्ही. जे कोणी जेवायचे असतील जेवून घ्या. 15 मिनिटं का? ओके, 15 मिनिटं. शेवटची 15 मिनिटं. 15 मिनिटात जे कोणी जेवायचे असतील जेवून घ्या. 15 मिनिटात जेवणाचं काउंटर बंद होईल. विजय पाटील म्हणजे विजय दादा आमच्या सोबत गुणलेखन करण्यासाठी बसलेत. नवीन बॉल येईल. धावा 8 झालेत. पहिले षटक सुरू आहे. नवीन चेंडू द्यावा लागेल. संजय मेहरा, नितीन राठोड, अशोक राऊत हे पंच देखील अनेक वर्षापासून आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळासोबत कार्यरत आहेत. जिंकायचं आहे. जिंकला तर अजून एक प्रवास थोडासा खडतळ, तो पडाव एक अजून तुम्हाला पार करावा लागेल. त्यानंतर सेमीफायनल मॅच.
नवीन चेंडू जरा आणा प्लीज, आयोजकांना विनंती करतोय. नवीन चेंडू, नवगर बी, नवीन चेंडूचा बॉक्स आणा प्लीज. संदीप, संदीपला सांगितलं नाही कुठे बोलायचं नाही. बॉल संपले, बॉल गेले ना, गेले बॉल आणायला कोण नाही. बॉल हा मग बॉल दोन गेले नाही, बॉल गेले ना, तो गेले ते बॉल दोन बॉल. चला मॅच बॉल आलाय, स्वतः पंच गेलेत. थँक्यू राठोड सर, धन्यवाद. मॅच बॉल आलाय, चला चेंडू घ्या, ते नवीन चेंडू लगेच घ्या. आम्ही काय करू, आम्ही काय करू. चला मॅच स्टार्ट करा. मॅच बॉल आला आहे. 8 धावा झालेत, चेंडू टाकून झालेत ते 3 धावा झालेत 8. जितू वैती खेळतात 5 धाव संख्येवर. परेशला अकाउंट ओपन करायचं. ऑन साइडला फटका वेध खेळला गेलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी बलवा. ओ प्रयत्न चांगला केला होता, एफर्ट चांगलं लावलं होतं, मात्र त्या ठिकाणी मला वाटतं स्किड झालेत, पडलेत त्या ठिकाणी बलवा. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. लक्षात ठेवा, बलवा म्हटलं तर एक उत्कृष्ट दर्जाचा शत्रुरक्षक आहे, मात्र बलवाकडून चुकी घडले. कारण बघा अगदी मध्यरात्र झाले, 12 वाजून 9 मिनिटं झाली, म्हणजे मध्यरात्र झालेले आहे. आता काही कांच्या डोळ्यावर झोप असेल, काही कांच्या नसेल. जागा बनवली आहे, उसळी घेणारा चेंडू आहे, स्क्वेअर लेग पंचांच्या इथून इशारा येतो. यस, इट इज अ वाईट बॉल. अधिकाधिक उसळी घेतली होती, फाईन लेगच्या दिशेने खेळायचं होतं, या कारणास्तव ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आले होते आणि इथून चेंडूला मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. काय स्ट्रॅटर्जी आहे, वेल डन जितू वैती. सगळ्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न हा माणूस करतोय. धावा झालेत 11. यावेळेस देखील जागा बनवले, त्यानंतर चेंडून लेफ्ट केलाय, डाऊन द लेग. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा. हे लंबे रिस्क आहे, हे षटक आहे लांबणार. तर आतापर्यंत मला वाटतं 7 ते 8 बॉल टाकून झालेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. जवळपास हे षटक 9 ते 10 चेंडूंचं असेल एक्स्ट्राच्या स्वरूपात, कारण 5 धावा एक्स्ट्रा खर्च केलेत गोलंदाजानं. फुल टॉस अगोदर मन बनवलं होतं, चेंडू कसाही टाकू द्या, मला फक्त त्या ठिकाणी स्वीप करायचंय. गुड बॉल. यावेळेस फ्लाइट दिली होती, मात्र यस पंच बाईच्या स्वरूपात सिंगल. धावा झाल्या 13. बघा अजूनही पहिले षटक सुरू आहे. ऑफ साइडला चेंडूला पंच केलंय, लॉंग ऑफ डीप मधून फिल्डर वेगानं आलाय, चेंडूला फील्ड केलंय, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. वॉट थ्रो, अप्रतिम त्या ठिकाणी थ्रो दिला गेलाय, परतावं लागेल. मोठी विकेट. मागच्या मॅचचा हिरो, ज्यानं मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतला होता, अफलातून बॅटिंग केली होती, तो जितू वैती परतलाय अवघ्या 7 धावसंख्येवर. जितू आउट. ही मोठी विकेट आहे, कारण बघा मी म्हटलं होतं मगाशी जितू चौफेर खेळी खेळतोय, शपळ होतोय, स्लॉक स्लिपचे फटके खेळतोय, लॉफ्टेड ड्राईव्ह खेळतोय. त्यानंतर तोच जितू या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला,
रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तो थ्रो दिला गेला, तो अगदी ॲक्युरेट थ्रो दिला गेला स्टंपवर. धावा 14 आणि 14 धावसंख्येवर पहिली विकेट गमावले ठाणा कोपरी 40+ या टीमनं. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर अनिल आलेले आहेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मिस्टर पंकज, एका बाजूला परेश पाटील, दुसऱ्या बाजूला पंकज पाटील, दोन्हीही PP. मात्र परेशनं अजूनपर्यंत गोलंदाजांना परेशान केलं नाहीये. नाव परेश आहे, ख्याती अफलातून आहे, तो देखील एक स्फोटक खेळाडू आहे. मात्र आतापर्यंत तरी गोलंदाज या परेश नक्कीच त्या ठिकाणी परेशान झाले नाहीयेत. लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी करावा लागतोय ओळा कोलिवाडा मास्टर्स टीमला. अनिल तयार. षटक क्रमांक 2, 3 ओव्हरची मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आले आहेत. फुल टॉस कन्वर्ट केला गेला ऑन साईडला, मागे फिल्डर आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट. अति घाई म्हणतात ना, संकटात नाही. आणि या ठिकाणी बघा ही घाई नडले. 2 धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद, परतावं लागेल मिस्टर परेशला. आउट. ठाणा कोपरी लांबचा प्रवास केला या टीमनं. आता काय घडते बघा, ज्या ठिकाणी असेल सिंगलला डबल 2 धाव होऊ शकतील त्या ठिकाणीच प्रयत्न करायला बघा. या ठिकाणी पंच केलं होतं, 1 धाव तर वेगानं पूर्ण केली होती. मात्र डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर वेगानं आला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला अचूक थ्रो. परेश बाद झाला, परेश बाद झाला. आणखीन एक मोठं नाव, मिस्टर जितेंद्र भोईर उर्फ खंडू. मागच्या मॅचचा विचार केला तर एक स्ट्रोक पाहिला आहे पण त्यांच्या बॅटमधून. महत्वपूर्ण बॅटर आहे, जबाबदारीने खेळावं लागेल जितूला, कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं जितूच्या जबाबदारी देखील वाढल्या आहेत. सुरुवातीला 2 धक्के मात्र दिले गेलेत ठाणा कोपरी या टीमला रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस थोडस उशिरा खेळलेत. 1 धाव इथे मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॉलिंग चुकले. थ्रो मात्र थोडासा वाईडिश केला गेलाय. अचूक थ्रो झाला असता तर एक मोठी विकेट, मोठी विकेट खंडू सारखा फलंदाज त्या ठिकाणी बाद करता आला असता. क्षेत्ररक्षण अफलातून बघा, अगदी मध्यरात्र झालंय, मात्र अगदी झोप उडवणारे क्षेत्ररक्षण या ठिकाणी कोळीवाडानं केलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, वेल डन कोळीवाडा. धावा 17 झालेत. गोलंदाज तयार. 18 चेंडूंचा खेळ. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 3 ओव्हरची मॅच. ओ यावेळेस शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल नाहीये, मिस टायमिंग खेळला गेलाय. ओ फिल्डर होता त्या ठिकाणी, कॅच झालाय ड्रॉप. कांतीलाल ए तूने क्या किया. महत्वपूर्ण विकेट होती. खूप चांगला स्ट्रोक खेळला होता, मिस टायमिंग हवेत खेळला होता त्या ठिकाणी, आणि ते एक संधी निर्माण केली होती. एखादी विकेट आणखी मिळू शकली असती, मात्र त्या ठिकाणी कांतीलालनं तो कॅच ड्रॉप केलाय. धावा 19 झालेत. 2 गड्यांच्या मोबदल्या आहेत. ठाणा कोपरी संघ बॅटिंग करतोय. ड्राईव्ह केले गेले ऑफ साइडला, एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा वेगानं पूर्ण केला. डबलचा कॉल. वॉटर रनिंग. प्रत्येक चेंडूवर सिंगलला डबल, सिंगलला डबल. अगदी त्या ठिकाणी डॉमिनेट करण्याचं काम सुरू आहे. फिल्डरना डॉमिनेट करण्याचं काम सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ठाणा कोपरी टीम कडून. 21 झालेत, 21 झालेत. समाधानकारक स्कोर. मी म्हटलं होतं एक स्ट्रॅटर्जी. 18 चेंडूंचा खेळ, 3 ओव्हर, जवळजवळ 30 धावा. खूप महत्त्वपूर्ण असतील, खूप मायने असतील या खास करून फ्लड लाईटमध्ये. आणि इथे सध्याच्या घडीला 21 आलेत आणि षटक दुसरं सुरू आहे आणि 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. बघा पुन्हा एकदा जे कोणी जेवायचे असतील
तुमचा कार्यक्रम जर पूर्ण झाला असेल तर जेवून घ्या. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट. एकदा बघा किती वेगानं दुसऱ्याचा कॉल क्विकली दिला गेलाय. ओ पुन्हा एकदा थ्रो त्या ठिकाणी थोडासा खाली केला गेला. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार करायचा गेला तर अफलातून सेन्सिबल क्रिकेट या कंडिशनमध्ये मोठा फटका खेळणं, ज्या ठिकाणी हवा नाही आहे, मध्यरात्र ओलांडलंय आणि इथून मोठा फटका खेळणं म्हणजे जिगरीची गोष्ट आहे. टायमिंग, ताकद या सगळ्या गोष्टी अगदी योग्य झाल्या पाहिजेत तर चेंडू बाहेर ट्रॅव्हल होईल. मात्र तो ट्राय केली होती, मिस टायमिंग काही फटके खेळले गेले होते. त्यानंतर मात्र कुठेतरी आपण पाहतो सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी खेळलं गेलंय. सिंगल डबल स्कोरबोर्ड हलवण्याचं काम. धावा झाल्या त्या 23-23. यावेळी शॉर्ट बॉल होता. संधी होती, देहबोली तुम्ही पाहू शकाल. पंकजची देहबोली पाहू शकाल. थोडीशी नाराज झालेत कारण त्यांना चेंडू तो मिडल करायचा होता. बघा पाहू शकाल रिप्ले. हो मिडल करायचा होता मात्र उसळी अगदी रायझिंग डिलेव्हरी, अगदी छातीच्या लेवलनं चेंडू समोरून टॉस झाला. या कारणाचा त्या ठिकाणी पंकज बीट झाला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 23. पाणी हवंय, पाणी हवंय प्लीज. खेळाडूंना पाणी हवंय, द्या जरा. बिलाल पडा टीम कॅप्टन आणि गासकोपरी टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक टॉस साठी यायचं आहे. पुन्हा एकदा कॉल देतोय. बिलाल पडा टीम कॅप्टन, गासकोपरी टीम कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी या. ओळा कोलिवड्याचा हा ब्रास बँड आहे का? बलवा तुझा बँड आहे का? नाही मला वाटलं बलवाचा बँड आहे कारण बलवाची देखील बँजो बर्थडे आहे. 23 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. 12 चेंडूमध्ये 23 लावलेत. अंतिम षटक संदीप तांडेल गोलंदाजी ट्रॅकवर आणि स्ट्राईक एंडवर मिस्टर खंडू. ताकद, टायमिंग सगळ्या गोष्टी या व्यक्तीकडे आहेत. स्ट्राईक एंडवर येतो खंडू. संदीप तयार गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू उडवलाय ऑन साईडला. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे. बलवा आहे त्या ठिकाणी. 1 बॉल चेंडूला फील्ड केलं गेलं. थ्रो येईपर्यंत 2 धावेने धावत संख्या झाली 25-25. इनिंग ब्रेकमध्ये बिलाल पडा टीम कॅप्टन आणि गासकोपरी टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. बिलाल पडा टीम कॅप्टन आलेत. गासकोपरी आपण यायचं आहे या ठिकाणी. गासकोपरी पण आलेत बघा. विजयजी पाटील आलेत. चला 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 मित्रांनो लवकर करा काय करायचं ते. मी सन्माननीय राजू पाटील साहेब आपणास विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. ओ यावेळेस देखील ऑन साईडला लॉफ केलाय. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर वेगानं पूर्ण केलाय. थोडासा फंबल झाला. चेंडू उचलायला उशीर आणि या काळामध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेल डन खंडू. 2 धावेनं धावसंख्या 27. टेनिस बॉल क्रिकेट लेजेंडरी खेळाडू आणि एक इतिहास टेनिस बॉल क्रिकेटचे ज्यांच्या नावावर आहेत.
राज कपूर मेमोरियल ट्रॉफी वॉशिंग मशीन ज्यांनी घेतली होती, एक नामवंत अष्टपैलू खेळाडू राजू पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला बिलालपडा, दुसऱ्या बाजूला घासकोपरी. 3 ओव्हरची मॅच. मिस टायमिंग आहे. फटका फसला. एसटीच्या मागे फिल्डर आहे, त्याला टिपलाय झेल. संपलाय खेळ. खंडू आउट. बिलालपडा वन द टॉस. आपला निर्णय देखील बिलालपडा आपण क्लिअर करायचा आहे. शशांक बघा, या खेळाडूला पाहिल्यावर अक्षरशः गोलंदाजाचा विचार करेल की हा किती लांब लांब मारू शकतोय. बॉडी लँग्वेज खतरनाक. जवळजवळ 6 फुटाचा मनुष्य, ताकद अफलातून. मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खेळ म्हणतात ना की प्रॅक्टिस शिवाय क्रिकेट नाही आहे. प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटचं एक ते सूत्र आहे, लक्षात ठेवा. बेसिक आहे. सरावाशिवाय तुम्ही योग्य क्रिकेट खेळू शकत नाही आहात. 27 झाले, 27 झाले. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. बागफुडला गेला चेंडूला, ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू मिड विकेट डीपला. एकदा तर वेगानं पूर्ण केलंय. बघा, पहिल्या अटेमध्ये चेंडू मिळत नाहीये. एकदा नाही तर 2 ते 3 वेळा झाला त्या ठिकाणी त्या फिल्डर कडून. आणि याच गोष्टीचा फायदा उचलला गेला. 2 धावा काढल्या गेल्या. 29 झाले. 29. 2 चेंडू अजूनही बाकी. गोलंदाज तयार. स्ट्राइक एंडला शशांक. हो, यावेळेस उंची जास्त आहे. उंची जास्त, लांबी कमी. चेंडूच्या खाली बलवा आणि दाखवला बलवानं आपला जलवा. टिपलाय कॅच. शशांक आउट. बघा, बिलालपडा आणि घासकोपरी यांच्या दरम्यान जो टॉस झाला त्याच्यामध्ये बिलालपडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले, फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंग करायची आहे घासकोपरी तुम्हाला. न्यू बॅटर सम्राट आलेत. बघा, उंची भरपूर होती. म्हणजे अक्षरशः असं वाटलं त्या ठिकाणी की एखादा नवीन ग्रह आकाशात आला की काय. इतका उंच तो चेंडू खास करून मारला होता शशांकनं. लांबी कमी पडली गेली. महत्वपूर्ण विकेट, महत्वपूर्ण विकेट. गुड कॅच मिस्टर बलवा. अंतिम चेंडू असेल. 29 झालेत. म्हणजे ज्या टार्गेट पर्यंत ठाणा कोपरी या टीमला पोहोचायचं होतं, 18 चेंडू 30 धावा किंवा त्याहून अधिक, 30 धाव संख्येपर्यंत नक्कीच ठाणा संघ पोहोचू शकतोय. चला चला लवकर, शेवटचा चेंडू आहे. यावेळेस स्वीप केलाय. हवेत खेळला गेलाय. मिस टायमिंग होतं, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाही आहे. जवळजवळ बॅकवर्ड स्क्वेअरचा फिल्डर त्या ठिकाणी याला चेंडूला उचललाय. थ्रो देखील व्यवस्थित नाही आहे. 2 धावा तर या ठिकाणी कंप्लीट झालेत. 2 ना, आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. क्या बात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवर आल्या त्या 3 धावा आणि या 3 धावेना संघ पोचतोय ठाणा कोपरी 33 या धावसंख्येवर. 32 झालेत. 33 करायचे आहेत. एक मोठं टार्गेट म्हणजे इथून तुम्हाला पर ओव्हरमध्ये 11 धावा करायचे आहेत. ओला कोलीवाडा संघर्ष करावा लागेल, कारण टार्गेट देखील तितकंच मोठं आहे. 18 चेंडू 32 बनवले आहेत. आता 18 मध्ये तुम्हाला 33 बनवायचे आहेत. म्हणजेच एका ओव्हरमध्ये एक मोठा फटका तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपण मोठे फटके थोडेसे कमी पडले दादा. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. आज नेव्हियाचे चेंडू यूज केले गेलेत, लक्षात ठेवा. काल गुड शॉटचे चेंडू होते, त्याच्यामध्ये गुड शॉट लागत होते.
अक्षरशः 4 ते 5 बॉक्स आपले कुठे संपले हे कळलंच नाहीये, कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर जो जो चेंडू गेलाय तो शक्यतो त्याच्यामधून 90% चेंडू तरी आतमध्ये आला नाहीये. आणि आता तर नेव्ही आहेत. चला लवकर या, चेंडू चॉईस करा. नेव्ही सेफ्टी आहे, नो डाऊट. एक योग्य निर्णय, योग्य चॉईस या ठिकाणी आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळानं घेतलंय की कुठला चेंडू यूज करायला हवा. कारण आता 10x बॉल म्हटलं तर भरपूर जणांना इजा झाले. तितकेच कडक चेंडू गुड शॉटचे देखील आलेत. निविया चेंडू तितकासा मी म्हणेल कडक नाही आहे, म्हणजे हार्ड नाही आहे, त्याच्यामुळे ह्या चेंडूने जास्तीत जास्त कोणाला आतापर्यंत इजा दिली नाही आहे. अनेक अनेक कंपनीज आहेत, मात्र पूर्वी एम आर आयचा बॉल तर खतरनाक. आणि त्या काळात राजू पाटीलने भरपूर कारनामे केलेत. कारण आम्ही कालची रजनी संपली आणि त्यानंतर 1 ते 1.5 तास ज्या काही चर्चा केल्या, अशोक राऊत, हरचंद्र पाटील, राजू पाटील, सगळे जुन्या आठवणी त्या ठिकाणी खास करून आणल्या गेल्या पुढे. कशा प्रकारे पूर्वीचं क्रिकेट होतं, कशा प्रकारे क्रिकेट खेळल्या जायच्या, कशा प्रकारच्या घडामोडी पूर्वी क्रिकेटमध्ये घडायच्या. खतरनाक काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या. कारण पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट भरपूर फरक आहे. आता टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत मित्रांनो. 33 करायची आहेत. बॅटर येऊ द्या. चला फलंदाज पाठवून द्या. कांतीलाल आणि अनिल ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. एक खेळाडू आहे ज्याच्या अंगावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी त्या खेळाडूने केले आणि तो आहे कांतीलाल. आणि या कांतीलाला नक्कीच क्रांती या ठिकाणी करावी लागेल सध्याच्या घडीला. कारण 18 चेंडूमध्ये टार्गेट मोठं आहे, छोटं म्हणता येणार नाहीये. 33 नक्कीच छोटं टार्गेट वाटत असेल, मात्र ते 18 चेंडूमध्ये तुम्हाला करायचं आहे. आणि रिक्वायर्ड रेट 11च्या घरामध्ये आहे. या अनुषंगाने तुम्हाला 6 चेंडूमध्ये एक मोठा फटका, मग तो चौकार असू द्या किंवा षटकार असू द्या, या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. एक मोठा फटका तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे. तर या ठिकाणी ठाणा कोपरी संघाला तो मोठा फटका वाचवायचा आहे, लक्षात ठेवा. रजनी स्पर्धा स्पेशलिस्ट संजय मेहरा. चला मॅचच्या दिशेत आपण जाऊया. 33चा पाठला करतोय. आघाडीची जोडी त्या ठिकाणी सज्ज झाले आहे. स्ट्राईक एंडला आपण अनिलला पाहतोय. नॉन स्ट्राईकला यस मॅच ऑन. कांतीलाला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन यावेळेस कट केलाय. खूप चांगली प्लेसमेंट. अगदी अंतिम क्षणी आपल्या बॅटचा पेस ओपन केला आणि चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. एक नक्की डोक्यात विचार चांगला आहे की मागचा जो काही पोर्शन आहे तो पोर्शन डिक्लेअर झोन आहे. 2 धावा आहेत आणि त्या पद्धतीने जर आपण खेळलो, बघा रिक्वायर्ड 11च आहे, 5 मध्ये 10 आल्या. हे देखील गणित जुळू शकतो, असं नाही की हे गणित जुळणार नाहीये. मात्र ती मॅच तुम्ही थोडीशी लांब करणार इतकंच होईल. बघा प्रोडक्शन वाढवलं त्या ठिकाणी आणि आणखी एक प्रोडक्शन वाढवण्याचं काम त्या ठिकाणी होतं. कारण या 2 धावा देखील थांबवणं गरजेचे आहेत. पहिल्या चेंडूवर 2 आले आहेत. स्वीप केलाय वेगानं. पहिला रनच्या ठिकाणी काढलाय. दुसऱ्याचा कॉल दिला गेलाय. फिल्डर येईपर्यंत 2 झाले आहेत. चांगले स्टार्टर जे आहे, योग्य बुद्धिमत्तेचं क्रिकेट, क्या बात आहे. अरे सगळ्याच गोष्टी
मोठ्या फटक्यानं होतात अशातला क्रिकेटचा खेळ नाहीये. क्रिकेटचं बेसिक माणसाच्या लक्षात आलं ना की माणूस चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळू शकतोय. 2 मध्ये 4 आलेत. राजेंद्र आहे गोलंदाजी ट्रॅकवर. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. मिडॉनचा फिल्डर झेलच्या खाली आलाय. ओ कॉलिंग नव्हतं. हा खऱ्या अर्थानं झेल मिडॉनच्या फिल्डरचा होता. गोलंदाजानं त्या ठिकाणी ट्राय का केली गेली, कारण अक्षरशः तो झेलच्या खाली त्या ठिकाणी मिडॉनचा फिल्डर आला होता. नाही मी बोलतो हलवलो, त्यामुळे या ठिकाणी तो कॅच त्या ठिकाणी झाला नाहीये. कॅच 101% झाला असता. मात्र ज्यावेळेस गोलंदाज पुढे आला त्यानंतर थोडीशी भीती मनामध्ये घेतली, टक्कर होईल की काय, आणि त्या अनुषंगाने तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. धावा झाल्यात 6. बघा 3 मध्ये 6 आलेत. रिक्वायर्ड रन रेट 11च आहे. 3 मध्ये 6 आलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्लेसमेंट कट केलं गेलंय. थर्ड मॅनला प्रोडक्शन आता वाढवलंय. एकच धाव मिळणार. धावा झाल्या त्या 7. साधी सुधी गोष्ट नाहीये या प्रकार झोतात क्रिकेट खेळणं म्हणजे, कारण फक्त बॅट आणि बॉलचं क्रिकेट नाहीये, तर थोडंसं युक्तीचं क्रिकेट देखील आहे. ओ यावेळेस लॉफ करायचा होता. चेंडू एसटीच्या मागे तितक्याच वेगाने निघून गेला. वेट फॉर द अंपायर सिग्नल. एस बॅटला ब्रश आहे मला वाटते. येस बॅटला ब्रश करून चेंडू निघून गेला होता. एकदा मिळणार. धाव संख्या झाली ती 8. 5 मध्ये 8 बनवलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शेवटचा चेंडू घेऊन. ओ आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅटर त्या ठिकाणी स्लिप झालेत आणि चेंडू आदळला गेला सरळ यष्टीवर. क्लिंग बोल्ड, दांडी गुल, फलंदाज बाद मिस्टर कांतीलाल आउट. बघा अक्कोट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा चेंडू खाली होता. रिप्ले पाहू शकाल तुम्ही. आणि ज्यावेळेस त्यांनी ती बॅट स्विंग केली ना, त्यावेळेस त्या बॅटरचा पाय स्किड झाला. हातातून त्याची ग्रीप सटकली गेली बॅटची. वन हँड चेंडूला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या गोष्टी आपण लाईव्ह टेलिकास्टमध्ये पाहिल्या. थँक्यू डिका स्पोर्ट्स. आणि या कारणास्तव त्या ठिकाणी बॅटर क्लिंग बोल्ड झाले. पहिले षटक संपले. धावा फळकावर लावल्या त्या 8. आता 12 मध्ये बनवायच्या आहेत त्या 25 धावा. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. दीपक आलाय. दीपकची बॅटिंग मी पाणजूच्या मैदानावर पाहिली होती. एक थोडंसं स्टायलिश खेळाडू आहे दीपक. आणि बघा या खेळाडूकडे ताकद आहे, क्षमता आहे. मोठे फटके म्हणजे विश्वासू खेळाडू. ओळा कोळीवाडा या टीमचा हा विश्वासू खेळाडू आहे दीपक बोकरे. आणि दुसऱ्या बाजूला कोण तर जीतू वैती, ज्यानं मॅन ऑफ द मॅच घेतलंय. आणि समोर देखील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्याला खेळाडू आहे मिस्टर अनिल. म्हणजे आता ही लढाई आपण इतकंच म्हणू शकतो दादा, बेस्ट वर्सेस बेस्ट. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई सुरू झाली. वेगवान चेंडू ऑफ साइड चेंडूला खेळलं गेलं. मागे प्रोडक्शन आहे. एक धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो उशिरा झालाय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा झाल्या 10. जिंकायचंय प्रयत्न करा, संघर्ष करा. कारण बघा प्रयत्नाशिवाय कुठलंही काम होत नाहीये. एखाद्या पक्षाला देखील जर आकाशामध्ये उडायचं असेल, नो डाऊट पंख त्याला असतात, मात्र ती उडी घेण्यासाठी, ती झेप घेण्यासाठी त्याला देखील तो प्रयत्न करावा लागतो. काय यष्टीरक्षण केलं गेलंय. क्लास. अफलातून. ज्या वेगानं चेंडू एसटीच्या मागे आला ना, त्या वेगानं बघा पाहायला आवडेल. तितक्याच वेगानं ते यष्टीरक्षण केलं गेलं. आमचा डिका स्पोर्ट्स थोडासा दुसऱ्या बाजूला गेलाय. रिप्ले जो दाखवायचा तो दाखवत नाहीये.
अप्रतिम यार, अप्रतिम, खरोखरच खूप चांगलं गेलंय. 10 मध्ये 23 बनवायचे आहेत. थोडासा आवाज कमी केलाय आम्ही. आणखीन एक वेगवान चेंडू, ऑफ साईडला चेंडूला पंच केले गेले. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न. काय इथे गरज होती का? माझ्या मते काही आवश्यकता नव्हती. दोन्ही खेळाडू ताकदीचे खेळाडू आहेत. दोघांमध्ये क्षमता होती मोठमोठे फटके खेळण्याची, आणि क्षमता असताना ही चुकी तुम्ही कशी काय मैदानाच्या आतमध्ये करू शकता? चुकी घडलंय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. परतावं लागेल. मात्र कोणता फलंदाज बाद झालाय पंच नक्कीच कळवतील. दीपकला परतावं लागेल, आणि दीपक अगदी डायमंड डकच्या स्वरूपात बाद झाला दीपक. बघा इथे अगदी हातामध्ये चेंडू होता, मात्र त्यानंतर तो सिंगलला डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. माझ्या मते काही आवश्यकता नव्हती. आणि अशा ज्यावेळेस आपण चुका करतो ना, त्यावेळेस या चुकांमुळे, त्या चुकांचं मी म्हणेल भुर्दंड हा आपल्या टीमला त्या ठिकाणी भरावा लागतो. बघा न्यू बॅटर अजय आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले, चेंडूला लॉफ केलंय. अराउंड द कार्पेट चेंडू वाईडिश लॉंग ऑन डीपला गेलाय. फंबल झालंय. 2 धावा इथे मिळतील. शशांक आहे. धावा झाल्या त्या तब्बल 13 झाल्यात. आता 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 8-20. 8 चेंडू 20 धावा. इथून जर विजेता पुढे यायचं असेल ना, तर 1 किंवा 2 मोठे फटके, 1 किंवा 2 मोठे फटके रिस्क घ्यावी लागेल, तर तुम्ही या ठिकाणी पुढे येऊ शकाल. ओहो, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी, क्या बात आहे. अगदी बॅटरला फॉलो केलं गेलं. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडंसं उलकावणी दिली होती, पुढे आले होते खेळण्यासाठी. अगदी अगदी ते गोलंदाजांना ओळखलं, आणि त्यानंतर गुडलेनवरून चेंडूला बाउन्स प्राप्त केला. क्या बात आहे. वेल डन, वेल डन जितू. सुरेख गोलंदाजी. आणि वेग बघा, वेग काय वेग आहे, भन्नाट वेग, तेज तर्रार. 15 ते 20 बॉलांचा रनवे. आणखीन एक, आणि इथे मात्र परतावा लागेल. आणखीन एक वेगवान चेंडू. क्या बात आहे. ही मोठी विकेट मिळवले. मिस्टर अनिल या ठिकाणी बाद झालाय. धावा 13. 13वर 2 गडी बाद, 3 गडी बाद. काय वेग आहे, काय वेग आहे. भन्नाट वेग, भन्नाट. आणि जास्तीत जास्त चेंडू जर आपण पाहिले ना जितूचे, तर रायझिंग डिलिव्हरी. रायझिंग म्हणजे तुम्ही परफ्यूम डिलिव्हरी देखील म्हणू शकता. सुरेख. अगदी त्या चेजच्या लेवलनं इतक्या वेगाने की बॅट फ्लो देखील त्या ठिकाणी कमी पडतो बॅटरचा. तो देखील बॅटर देखील उशिरा खेळतोय हा चेंडू. समीकरण बदलली गेलीत. बघा 12 मध्ये फक्त धावा फळकावर लावल्या आहेत. त्या 13 धावा, 3 विकेट गमावले आहेत ओळा कोलिवडा टीमनं. आता तर मात्र आव्हान भरपूर कठीण होऊन राहिलंय. आता 6 मध्ये बनवायचे आहेत 20. 6 चेंडू 20 धावा. बघा दया आलाय. ते CIDचा तुम्हाला तो कार्यक्रम आठवत असेल दादा, विजेता CID बघितला का तुम्ही? दया तोड तो दरवाजा, तो डायलॉग सगळ्यांना माहित असेल. आता हा दया आलाय, आणि सध्याच्याकडे ते कंडिशन आहे, दया तोड तो दरवाजा. CIDची मला आठवण झाली. 6 मध्ये 20. दया आलाय. ओहो, प्रयत्न केला होता दयानं. चेंज ऑफ फेस, गती धीमी केली गेली. स्लोअर 1 हाताळला गेलाय. वेल डन. गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर शशांक. क्या बात आहे शशांक, वेल डन. आणखी एक खास करून स्लो चेंडू हाताळला गेलाय. मिस टायमिंग खेळलाय. फील्डर नाहीये. मिडॉनला चेंडू लँड झाला. लॉंग ऑन फील्डर येईपर्यंत 2 धावा. एक के दुक्के से कुछ नहीं होने वाला.
4-18. 4 चेंडू 18 धावा करायचे आहेत. आणखीन एक धीम्या गतीचा चेंडू. स्लो वर्मन, क्या बात आहे. गती अगदी धीमी आहे. या कारणास्तव बॅटर त्या ठिकाणी टाइम करू शकत नाहीयेत. फक्त ब्लँक स्ट्रोक खेळण्याचं काम त्या ठिकाणी बॅटर करतोय. 3 चेंडू 18 धावा. मॅच शेवटपर्यंत सोडायची नाहीये, लेझी घ्यायची नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होतोय. बाउंड्री लाईन त्या ठिकाणी पूर्णतः पॅक केली गेली आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी कधी काही घडतं. अनेक चमत्कार क्रिकेटमध्ये आपण होताना पाहिलेत. त्याच्यामुळे रिक्स घ्यायची नाहीये. 3 मध्ये 18. आणखीन एक विकेट पुढे आलेत. इथून चेंडूला पिक करायचं होतं. आणखीन एक स्लोअर वन. आणखीन एक विकेट स्टंपिंगच्या स्वरूपात. चला ओळा कोळीवाडा नेक्स्ट बॅटर येऊ द्या. बलवा कधी येणार अपना जलवा दिखाने के लिए. ओमकार आलेत. चला नेक्स्ट मॅच बिलालपडा वर्सेस घासकोपरी. दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. त्यानंतर पुढच्या मॅचेस किती किती षटकांच्या असतील आयोजक ठरवतील. शपल होऊन खेळायचं होतं. शॉर्ट बॉल होता मात्र बॅट फॉर द अंपायर सिग्नल बाय. येस थँक्यू सर. चला 1-17. 1-17 12-44. 1-17 गाडी मिळू शकते. आणखीन एक विकेट शशांक. शेवटच्या चेंडूवर आणखीन एक विकेट प्राप्त करतोय आणि अशा रीतीनं ठाणा कोपरी संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन टीम ठाणा कोपरी. आणि हार्ड लक अँड बॅड लक ओळा कोळीवाडा. मात्र धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात त्याबद्दल नवघर बी यांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला या वेळी आपण थेट मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. चला पंकज. पंकज न्यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. मिस्टर पंकज. मॅन ऑफ द मॅच मिस्टर पंकज आपण यायचं आहे. आणि पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. बिलालपाडा आणि घासकोपरी दोन्ही टीमला पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. थँक्यू ओळा कोलीवाडा. धन्यवाद तुम्ही दाखल झाले त्या स्पर्धेत. तुमचं मनापासून आभार आणि यात्रेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुरुवार आणि शुक्रवार ही जी यात्रा आहे ओळा कोळीवाडा या ठिकाणी. बलवा येतो यात्रेला. बलवा चला मॅचच्या दिशेने वळूया आपण आणि समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सुमित. सलग 2 दिवस जो आवाज जोडलाय हे आपण ऐकूया. बघा
3 ओव्हरची मॅच असेल. मात्र जो नियम आहे आगरी कोळी सांस्कृतिक मंडळाचा म्हणजे 50, 45, 45 त्यानंतर 40 जो रूल्स आहे तो रूल्स तोच राहील, नियम तोच राहील. नियमामध्ये